राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द झालाय। खराब हवामानामुळे राहुल गांधींचा आजचा दौरा रद्द करण्यात आला। राहुल गांधी आजच्या ऐवजी उद्या कोल्हापुरात येणार आहेत। उद्या सकाळी 8:30 वाजता राहुल गांधी कोल्हापुरात येतील आणि शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करतील। राहुल गांधी जी कोल्हापुर के लिए रवाना हुआ था, लेकिन एरोप्लेन में थोड़ा सा टेक्निकल स्नैग हो गया, इसलिए उनका कार्यक्रम कल के लिए तय किया है। कल उन्हें 8:30 बजे आएंगे और आज के प्रोग्राम कैंसिल किया है। कल सुबह कोल्हापुर में आ जाएंगे। उनका विस्तार का प्रोग्राम बंटी पाटिल जी आपको बताएंगे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजींचा कार्यक्रम आज निश्चित झाला होता, परंतु रमेश चन्नीतलाजींनी सांगितल्याप्रमाणे एअरपोर्टवर काही तांत्रिक अडचणीमुळे विमान उड्डाण घेऊ शकलं नाही। त्यामुळे उद्या सकाळी ते येत आहेत आणि उद्या सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम आम्ही सकाळी 10 वाजता घेतोय। आजचा वेळ उद्यावर गेलाय फक्त, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावर हे 100% राहुलजींच्याच हस्ते होणार। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। राहुल, चर्चा खूप होते, कारण असा जेव्हा कार्यक्रम रद्द होतो तेव्हा हे काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत काही घडलेली घडामोडी आहे का, पण आता स्पष्ट झालंय की श्री राहुल गांधी यांचं जे विमान होतं त्यांच्यात तांत्रिक बिघाड झाली। पण सर्व अडचण काय, आता हा जो माहोल आहे ना, हा उद्या कसा तयार करायचा हा प्रश्न आहे। कारण हे जे मोठ्या प्रमाणामध्ये आलेले कार्यकर्ते होते, आता बऱ्याच जणांनी इथे सगळे शॉप्स बंद आहेत, सुट्टी घेतलेली आहे। आता पुन्हा हाच माहोल उद्या सकाळी तयार करायचा आणि त्याच्यासाठी लोकांना बोलवायचं ही मोठीच गोष्ट असते। आणि हा कार्यक्रम हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं। आता हे जसे विजय वडेट्टीवार इथे बोलत आहेत, तसे काँग्रेस पक्षाचे सगळे महत्त्वाचे नेते आलेले होते। रमेश चन्नीतला होते, गर्दी प्रचंड होती। इकडे पोवाड्याचा सोहळा पण सध्या सुरू आहे, माध्यमकर्मी पण आहेत। आता अडचण एवढीच आहे की उद्या हा सगळा सकाळी माहोल क्रिएट करायचा। 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये जो महत्त्वाचा मुद्दा संविधान बचावचा होता, ज्याचा महाविकास आघाडीला खूप मोठा फायदा झाला, त्याचाच कार्यक्रम उद्या दिवसभरासाठी राहुल गांधी यांचा सकाळी 9 पासून संध्याकाळपर्यंत आहे आणि त्यानंतर ते जाणार होते। त्यामुळे जरी हा कार्यक्रम पुढे ढकलला तरी आता त्या कार्यक्रमाला त्यांना छोटं करावं लागेल। सगळ्यांचं लक्ष असं लागलं होतं की काँग्रेस पक्षाच्या वतीनं जसा हा पितृपक्ष संपला, काल घटस्थापना झाली आणि एका अर्थाने या प्रचाराचा शुभारंभ आहे, त्याला थोडासा ब्रेक बसलाय। भव्य दिव्य असं नियोजन होतं, उत्तम नियोजनाबरोबरच मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती। या वेळेला हा कार्यक्रम अशा रीतीनं पुढे ढकलल्यामुळे एक प्रकारचा हिरमोड झालेला आहे कार्यकर्त्यांचा सुद्धा आणि मला वाटतं की सतेज पाटील यांचा सुद्धा। काँग्रेस पक्षाची जी महत्त्वाची मर्मस्थळं आहेत महाराष्ट्रातली, त्यातलं हे कोल्हापूर आहे की जिथे 6 विधान परिषद आणि विधानसभेचे मिळून आमदार आहेत आणि अशा वेळेला हा कार्यक्रम महाराष्ट्रात कोल्हापुरात होणं याला अनेक अर्थांनी महत्त्व होतं। आता उद्या सकाळी 10 वाजता ते येतील आणि त्यानंतर हा कार्यक्रम थोडासा त्याच्यात फेरबदल होऊन पुन्हा इथेच केला जाईल असं सतेज पाटील यांनी सांगितलेलं आहे। पण उद्या पुन्हा या सगळ्या लोकांना एकत्रित करणं हे मोठंच आव्हान असणार आहे। दृश्य बघा आत्ताची। सौरभ, निश्चितच राहुल, आपण आता बघूया की उद्या कशा पद्धतीनं काँग्रेस हा माहोल तयार करते यावर आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद।